चैतन्य प्रतिष्ठान गोवा यांच्या वतीन स्वागत करता आणि एक राखी सैनिकासाठी जो कार्यक्रम आसा त्याच्या संदर्भातली माहिती आशीर्वाद मराठी जो आसा तो आशीर्वाद मराठी दितलो। आमच्या वांगडा प्रेसान गौतम खरंगटे आमच्या मदीं उपस्थित आसा। तुमच्या सगळ्यांचे ह्या प्रेस कॉन्फरन्साक स्वागत करता आणि आशीर्वादाक सांगता की ही प्रेस कॉन्फरन्स सगळ्यांक नमस्कार। आज आम्ही चैतन्य प्रतिष्ठान गोवा आयोजित एक राखी सैनिकांसाठी या कार्यक्रमाच्या निमित्तान प्रेस कॉन्फरन्सांत सगळेजण जमलेले असतात। सगळ्यांचे हांव मनापासून स्वागत करता। चैतन्य प्रतिष्ठान गोवा गेली अनेक वर्सां सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असतात। अनेक प्रकारचे उपक्रम, अनेक प्रकारचे कार्यक्रम त्यांच्या मार्फत पूर्ण गोव्याभर आणि गोव्याच्या भायर ते जायत असतात। आणि त्याच अनुषंगान गेली अनेक वर्सां चैतन्य प्रतिष्ठान गोवा हे एक राखी सैनिकांसाठी हो एक स्तुत्य उपक्रम पूर्ण गोव्या खातीर, स्टुडंट्सां खातीर आणि तशेंच जे पब्लीक आसा तेंच्या खातीर हो घेत आसा। ह्या वर्सा हो कार्यक्रम आमी दरबार हॉल जो लोकभवन पणजी दोनापावला हांगा घेतले आणि कार्यक्रम 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 सुमार सुरू जातलो। आणि ह्या कार्यक्रमाक आमचे चैतन्य प्रतिष्ठान गोवाचे अध्यक्ष तसेच केरळ आणि तामिळनाडू राज्याचे राज्यपाल श्री राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे प्रमुख उपस्थिती म्हणून त्या कार्यक्रमाक उपस्थित रावतले। तसेच गव्हर्नर ऑफ गोवा श्री कुसापती अशोक गजपती राजू हे प्रमुख पावणे एज अ चीफ गेस्ट म्हणून त्या कार्यक्रमाक उपस्थित रावतले। तसेच कीनोट स्पीकर हे प्रसिद्ध कलाकार अभिनेता श्री योगेश सोमण हे कीनोट स्पीकर म्हणून त्या कार्यक्रमाक उपस्थित रावतले। तसेच अजून एक पद्मश्री शशी सोनी एज अ चेअरपर्सन ऑफ ह्यूज प्रिसिशन्स या कंपनीचे चेअरपर्सन म्हणून एज अ पद्मश्री अवॉर्डी म्हणून या कार्यक्रमाक उपस्थित रावतले। एकंदरीत चैतन्य प्रतिष्ठान गोवा गेली 12 वर्सां हो एक राखी सैनिकांसाठी कार्यक्रम हो सातत्यपूर्ण हे करीत येयल्लेले आसात। आणि ह्या फाटली भुमिका कितें आसा, कार्यक्रम घेवपाच्या फाटल्यान भुमिका अशी आसा की जे आपले भारतीय सैनीक, भारतीय जवान आपल्या बॉर्डरीचेर रावन आमचे सगळ्यांचे संरक्षण करता, आमकां रक्षण करता, तेंचे खंय तरी याद काडपाक जाय। नाल्यार अशें दिसून येता की फक्त 15 ऑगस्ट, 19 डिसेंबर, 26 जानेवारीकूच आमकां तेंची याद आसता जवानांची। पण एक प्रकारचे तेंच्या बद्दल जे आमची भावना, तेंच्या बद्दल जे आमचे मत मांडपा खातीर कितें करूं शकता, तर ह्या संकल्पनेंतल्यान पूर्ण गोंयच्या जी स्कूल्स आसा, शाळा आसात, महाविद्यालयन आसात, बाकीचे इन्स्टिट्यूशन्स आसात, NGOज आसात, चॅरिटेबल ट्रस्ट आसात, अशा सगळ्यांक आमी अपील करता की ह्या कार्यक्रमाक तुमी राखयो गोळा करून हाडप। उदाहरणार्थ स्कुलान आमी सगळे इन्वायट करता की प्रत्येक भुरग्यान एक राखी करप आणि ती राखी कलेक्ट करून ज्या दिसा प्रोग्राम आसा, म्हणजे 27 तारखेक प्रोग्राम आसा, त्या प्रोग्रामा दिसा तुमी त्यो राखी हँड ओवर करप। अशा पद्दतीचे हो स्तुत्य असो उपक्रम गेली अनेक वर्सां घेत आसा आणि ताका बरें यश सुद्दां आमकां मेळिल्लें आसा की गेल्या वर्सा जवळ जवळ आमी 80,000च्या भायर राखयो आमी पूर्ण जे आमचे बॉर्डर्स आसा त्या पूर्ण बॉर्डरीचेर जवानांक आमी तांकां पोचयल्ल्यो आसा आणि तांकां बांदलेल्यो आसात। अशे विविध जे आमचे सगळे ऑफिसर्स आसात, त्या ऑफिसर थ्रू आमी हे सगळे राखयो तेंच्या पर्यंत पावयता आणि अशा पद्दतीचो कार्यक्रम हो अनोखो असो कार्यक्रम आमी हो पूर्ण गोंयच्या भुरग्यां खातीर आणि NGO खातीर आमी घेतात। टार्गेट 1 लाख ठेयल्ली आसा आणि तशा पद्दतीचे रचनाय सगळी जाल्ली आसा। जनरल पब्लीक म्हणजे नागरिकां खातीर आमी चड अपील केल्लें आसा की ह्या निमित्तान आपले जे सैनीक आसात तेंचे मेरेन
राखी धागो तेंचे कडेन पावप असो. त्या दिसा हाडून दिवपाचे काय पयलीं जमा करपाचे ना ह्या वर्सा आमी कितें केलां की ज्या दिसा कार्यक्रम आसा त्या दिसा तो राखयो गोळा करून आमचें रजिस्ट्रेशन कावंटर आसतलें आनी मागीर प्रोग्राम आसतलो त्या दिसा तेणी त्यो राखयो सुपूर्त करप. राखयो सोबत सैनिकांचे हां, दर वर्सा कितें जाता की वेगवेगळ्या स्कुलांच्यान वेगवेगळ्या कॉलेजींतल्यान जशे आपले सैनीक आमचें रक्षण करता तेंच्या खातीर आमी चड कितें करूं शकना, पण राखयेच्या निमित्तान थोडे कॉलेजी स्कूल कितें करता तांकां मिठाई बॉक्स दिता, तांकां पुस्तकाय भेट दिता. अशा पद्दतीचे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचे संबंध एक प्रस्थापीत करपाचो प्रयत्न करता त्या निमित्तान. तर तुम्ही स्कुलांक कशें पळयता? एज्युकेशन डिपार्टमेंटाक आमी तांकां तेंच्या कडेन अपॉयंटमेंट घेवन बाकीचे सगळे फॉर्मेलिटीज कंप्लीट करता, डेट आनी बाकी सगळे युनिवर्सिटी आसतली, गोवा हायर एज्युकेशन आसतलें, तांकां आमी सर्कुलर दिता आमी की ह्या दिसा आमी प्रोग्राम कंडक्ट करतले. सो आमचे जे कितें कितली भुरगीं येवपाक जाय, कितलो स्टाफ येवपाक जाय अशें तांकां आमी कम्युनिकेट करता. सो थ्रू ADIs आनी बाकीचे जे सोर्सिसांतल्यान तांकां सगळ्या स्कुल्स कॉलेजीस तांकां सगळ्यांक कम्युनिकेट करता आनी त्या पद्दतीन त्या दिसा त्यो राखी सगळे आमकां सुपूर्त येवन करता सगळे. लायक कितले दीस पयलीं? 15 दीस पयलीं वा 10 दीस पयलीं? हां, ऑलरेडी हे सर्क्युलर येवपाक मातशें आमी 8 दीस मातशें लेट जालो, पण त्याच्या आधी आमचे मेसेजीस सगळे कडेन पावल्ले आसता की अशा अशा पद्दतीचो कार्यक्रम ह्या अमक्या दिसा जावपाचो आसा म्हणून. प्रोग्राम आसतलो. हां, प्रोग्राम आसतलो. प्रोग्राम सुद्धा आणि कुठली स्कूल असणार त्याच्यात? ह्या वर्षी सुद्धा सर्क्युलरमध्ये पण म्हटलेलं आहे की जे आपल्या गोव्यामध्ये काही स्पेशल स्कूल्स आहेत, विशेष मुलांची शाळा आहेत, उदाहरणार्थ संजय स्कूल असेल, केशव सेवा साधनाचं स्कूल असेल, आपलं जे आपले राज्यपाल आहेत श्री राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर त्यांचं स्वतःचं स्कूल हे उसगाव तिस्कमध्ये विद्यावर्धिनी स्पेशल स्कूल्स ऑफ एज्युकेशन या सर्व स्पेशल स्कूलना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे आणि त्यांचीसुद्धा मुलं ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. थोडे राखीव म्हणे हँड रिटन लेटरी हय, म्हणजे ती सांगता. एक छोटासा अनुभव असे खूप असतात की आम्ही मुलांना काय सांगतो की तुम्ही जी राखी जी बनवतात त्या राखी जी बनवलेली असतात त्याला तुम्ही टॅग करा तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर किंवा तुम्ही शाळेचं नाव. तर अशा पद्धतीचं आम्ही त्या मुलांना अपील करतो. तर त्याचा एक चांगला अनुभव म्हणजे की असे अनेक जणांकडनं बॉर्डरवर जे आपले सैनिक जे असतात, जे जवान असतात, त्यांच्याकडनं खुद्द मुलांना फोन आलेले आहेत, त्यांना मेसेजेस आलेले आहेत, त्यांना पत्र आलेली आहेत की तुम्ही जी राखी जी पाठवली ती आम्हाला मिळालेली आहे, तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि एक वेगळ्या प्रकारचं नातं हे जवान आणि आपल्या गोव्याच्या मुलामध्ये निर्माण करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. गेल्या 12 वर्षात किती राखी संकलन? जवळजवळ 40,000 राखीव आम्ही कलेक्ट केलो, पण असं वर्षाच्या वर्षा तो आकडो जो आसा तो वाढत चाललेलं आहे. गेल्या वर्सा 80,000 राखीव आम्ही हे केलो. ह्या वर्सा 1 लाखाचो टार्गेट जो आसा तो आसा.